नमस्कार मित्रांनो, मी विराज आपल्या हक्काच्या मराठी हायटेक या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6वा हप्ता काही महिलांना जमा झाला नाही। अनेक महिलांचं मत आहे की आम्हाला पैसे आले नाहीत, कारण तुम्ही सांगितलं होतं की 24 ते 31च्या दरम्यान महिलांना पैसे जमा होतील, परंतु आजही अनेक अशा महिला आहेत की ज्यांना पैसे मिळाले नाहीत। आता या पाठीमागे कारण काय आहे याबद्दलची आम्ही चौकशी केली असता काही माहिती आम्हाला मिळाली आहे। ती माहिती काय असणार आहे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, काय झालं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6वा हप्ता जो की डिसेंबर महिन्याचा हप्ता होता, या हप्त्याचे वितरण दिनांक 24 डिसेंबर पासून सुरू झाले। 24 डिसेंबर पासून सुरू झाल्यानंतर हा हप्ता 2 टप्प्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मुख्यमंत्री यांनी देखील बोलताना दिली। त्यासोबतच संबंधित विभागाचे सचिव आहेत त्यांनी देखील सांगितले। आता 24 तारखेपासून हप्ता सुरुवात झाली। आदिती तटकरे यांनी लाईव्हद्वारे देखील महिलांना सांगितले की आता महिलांच्या बँक खात्यावर 31 तारखेपर्यंत सर्व पैसे जमा होतील, म्हणजेच की महिन्याच्या अखेरपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। परंतु आज 1 जानेवारी आहे, म्हणजेच की आता नवीन वर्ष सुरू आहे, तरी देखील काही महिलांचं मत आहे की आम्हाला पैसेच मिळाले नाहीत। आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केला होता, आम्हाला 3 महिन्याचे मिळून पैसे येण्याची अपेक्षा होती, परंतु आम्हाला पैसे मिळाले नाहीत। यासोबतच यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की काही महिलांचा मेसेज किंवा फोन असा आहे की आम्हाला 5 महिन्यांचे हप्ते सुरळीत मिळाले, म्हणजेच की जुलै पासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7,500 रुपये आमच्या बँक खात्यावर जमा झाले, परंतु आम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही। असे का झाले आहे तर यामध्ये आम्ही काही महिलांची खाती चेक केली तर आम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे की मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डीबीटीद्वारे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतो, परंतु 5 हप्त्यापर्यंत काही महिलांचे आधार सीडिंग म्हणजेच की आधार डीबीटी आहे ते ऍक्टिव्ह होतं, परंतु काही महिलांचे आता असं निदर्शनास आलं आहे की ते इनऍक्टिव्ह झालं। आता हे इनऍक्टिव्ह का झालं आहे याचे कारण हे बँकेकडे असते, कारण ही जी प्रोसेस असते ती बँके थ्रू झालेली असते। तुमच्या आधार कार्डला लिंक असलेली बँक आहे, त्या बँकेने तुमची केवायसी राहिली असेल किंवा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड त्यांच्याकडे काही दिलं गेलं नसेल, त्यामुळे तुमचं आधार जे डीबीटीला ऑनलाईन ऍक्टिव्ह दाखवायचं ते इनऍक्टिव्ह झालेलं आहे असे अनेक महिलांच्या लक्षात आलेले आहे आणि त्यामुळेच त्यांना 6वा हप्ता राज्य सरकारद्वारे सोडण्यात आलेला नाही, कारण लाडकी बहीण योजनेसाठी तुमचे आधार डीबीटी हे ऑनलाईनला सीडिंग ऍक्टिव्ह असणे अत्यंत आवश्यक आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतात। हे जर डिॲक्टिव्हेट असेल किंवा तुम्हाला डिसेबल असेल तर तुम्हाला हे पैसा ट्रान्सफर करता येत नाही असे अनेक महिलांचे झाले आहे। त्यामुळे तुम्ही सर्वात आधी तुमचे आधार आणि बँक सीडिंग ऍक्टिव्ह आहे का हे अत्यंत महत्त्वाचे आहे तपासणे। ते कसे तपासणार त्याबद्दलची देखील आपण माहिती यामध्ये पुढे तुम्हाला देणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते चेक करून घ्यायचे आहे। त्यासोबतच ज्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केलाय त्या महिलांना देखील तुमचे आधार बँक सीडिंग ऍक्टिव्ह आहे का हे तपासणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमचं आधार इनेबल्ड फॉर डीबीटी असं दाखवत आहे का हे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तेवढे एकमेव कारण आहे। जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट चेक करायची होती, ते म्हणजे तुमचं आधार बँक सीडिंग ऍक्टिव्ह आहे का, तुमचं आधार डीबीटी साठी इनेबल्ड आहे का, आणि ते असल्यास तुम्हाला 100% पैसे मिळतातच। आता पुढील हप्ता म्हणजे हा जो हप्ता आहे तो अजून काही दिवस येऊ शकतो का, तर त्याबद्दलची अजून अधिकृत कुठलीही अपडेट आपल्याकडे नाहीये। ज्यावेळी ही अपडेट आपल्याकडे येणार आहे त्यावेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात आधी माहिती मिळणार आहे, परंतु तुमचे आधार आणि डीबीटी किंवा आधार डीबीटी इनेबल्ड आहे का हे कसे पाहायचे त्याबद्दलची व्हिडिओ आपण लगेच पाहणार आहोत। त्यामुळे चला आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। यासाठी तुम्हाला गुगलवर आल्यानंतर एनपीसीआय सर्च करायचं आहे। एनपीसीआयच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहिल्याच लिंकवर क्लिक करायचे आहे। यामध्ये आता बघा तुम्हाला सर्व ऑप्शन असे ओपन होतील। वेबसाईट लोड घेते, कधी कधी तुम्हाला थोडं थांबावं पण लागतं। आणि या ठिकाणी तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला कंझ्युमर हा पर्याय जो आहे, इथे बघा प्रोडक्टच्या शेजारी कंझ्युमर हा पर्याय आहे, त्या कंझ्युमर पर्यायावर क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी वरती सर्व ऑप्शन ओपन होतील। यामध्ये यूपीआय कंप्लेंट आहे, अदर प्रोडक्ट कंप्लेंट आहे, एटीएम लोकेटर आहे, चेक युअर एनईटीसी फास्टॅग स्टेटस आहे, DSRT.info आहे आणि भारत आधार सीडिंग इनेबलर ही एक नवीन प्रोसेस आहे। त्यामध्ये तुम्हाला पाहावे लागते की तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असलेले इनेबल्ड फॉर डीबीटी आहे का, जेणेकरून तुम्हाला हे पैसे मिळतील का नाही, कारण अनेक महिलांचा आम्हाला सेम प्रॉब्लेम लक्षात आला आहे की त्यांचे हे इनेबल्ड दाखवत नाही आहे, हे डिसेबल्ड केलेलं आहे, कारण यामध्ये त्यांचे ऍक्टिव्ह खाते नसल्यामुळे कदाचित हा प्रॉब्लेम त्यांना आलेला आहे। तर तुम्ही आता काय करायचं आहे, या ठिकाणी बघा भारत आधार सीडिंग इनेबलरवर क्लिक करायचं आहे। हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे आता नवीन लिंक ओपन होणार आहे किंवा नवीन एक तुमच्याकडे एक पेज ओपन होणार आहे। यामध्ये बघा लेफ्ट साइडला म्हणजे डाव्याकडे सगळे ऑप्शन आहेत। यामध्ये होम आहे, आधार सीडिंग आहे, सर्व्हिस स्टेटस आहे, आधार मॅप स्टेटस आहे, आधार मॅपिंग हिस्ट्री आहे आणि अकाउंट डिटेल आहे। यामध्ये तुम्हाला आधार सीडिंग वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा
तुमचं जे काही आधार सीडिंग आहे ते तुम्हाला या ठिकाणी आधार सीडिंग करता येणार आहे। यामध्ये तुमची बँक देखील तुम्ही निवडू शकता, जी कुठली बँक पाहिजे तुम्हाला त्या बँकेचं तुम्ही आधार सीडिंग या ठिकाणी करू शकता। आता तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं आधार स्टेटस आहे का, तर तुम्हाला आधार मॅप स्टेटसवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मी या ठिकाणी माझा आधार नंबर टाकतो। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जो वरती दिलेला तो कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी चेक स्टेटसवर क्लिक करायचं आहे। चेक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्डशी लिंक मोबाईल नंबर असतो त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे। तर ओटीपी टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा मग तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसणार आहे। यामध्ये पहिले जे 8 डिजिट आहेत ते झाकलेले आहेत आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं बघा मॅपिंग स्टेटस मध्ये इनेबल्ड फॉर डीबीटी हे असणं अत्यंत महत्त्वाचे आहे, तरच तुम्हाला डीबीटी थ्रू येणारे पैसे मिळतात। आता हे अपडेट कधी केलेलं आहे तर 12/9/2016 रोजी यांनी हे अपडेट केलेलं आहे आणि हे 12/8/2016 रोजी मॅन्डेट केलं होतं। मी 2016 साली यांनी यासाठी अप्लाय केलं होतं आधार डीबीटी साठी आणि हे 2016/9/12 हे झालेलं आहे। आता यामध्ये बँक नेम मध्ये बघा खाली युनियन बँक ऑफ इंडिया असं दाखवत आहे स्पष्टपणे। आता युनियन बँक ऑफ इंडिया म्हणजेच की या व्यक्तीला किंवा या महिलेला युनियन बँक ऑफ इंडिया मध्येच डीबीटी मधून येणारे पैसे असतील, मग ते लाडकी बहीण असेल, ते कर्जमाफीचे असतील, ते पीएम किसान असेल, नमो शेतकरी असेल, कुठलेही पैसे जे असतील जे डीबीटी द्वारे येतात ते सर्व पैसे यांना युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्ही ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, ही तुम्ही आधी चेक करायचं आहे तुमचं इनेबल्ड आहे का। जर तुमचं इनेबल्ड नसेल तर या ठिकाणी डिसेबल्ड फॉर डीबीटी असा एरर येतो आणि हा एरर जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे। बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार मॅपिंगचा किंवा आधार डीबीटी साठीचा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म असतो, तो फॉर्म त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे, जे की तुम्हाला बँकेत जाऊन करावे लागते आणि तुम्ही ते केल्यानंतर तुमचे आधार पुन्हा एकदा अपडेट होईल आणि अपडेट झाल्यानंतर तुम्हाला जो जानेवारी महिन्यामध्ये हप्ता येईल त्यावेळी तुम्हाला डिसेंबर महिन्याचे देखील पैसे तुम्हाला जमा होतील। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि आपल्या सर्व सबस्क्रायबर्सला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।